नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असे वांग्याचे मसालेदार काप बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अशा आकाराचं मी वांग घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेले। तुम्ही असे उभे बी काप करू शकता आणि गोल बी करू शकता। तर मी त्याचे गोल काप करून घेते। कापून घेतलेत बघा अशा पद्धतीने पातळ कापायचे एकदम। त्यासाठी साहित्य बघा, ही आलं, लसूण, हिरवी मिरची अशी मी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे। अर्धा चमचा, छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर आहे। चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे। छोटा अर्धा चमचा जिरे पूड घेतलेले, भाजलेले जिरे पूड आहे। 1 चमचा छोट्या आकाराचे धने पूड घेतलेले आहे। अर्धा चमचा छोटा गरम मसाला पावडर, 1 चमचा मिरची पावडर आहे, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। छोटे 2 चमचे जी घेतलेले ते बेसन घेतलेलं आहे आणि एकदम थोडीशी हळद घेतलेली आहे। आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घेतले बघा। तर ह्याच्यामध्ये तुम्ही ना अर्धा लिंबू सुद्धा पिळू शकता। मी आमचूर पावडर टाकली ना, त्यामुळे मी हे करणार नाही। ह्यातमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि जे तुम्हाला मी पेस्ट दाखवली का नाही त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण होती। अजून थोडंसं पण पातळ करूया। थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी नाही टाकायचं, नाही तर काय होईल एकदम पातळ होईल। मग मस्त अशी पेस्ट करून घेतलेली। ह्याच्या अगोदर बी खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता ह्याला आपल्याला असं लावून घ्यायचं आहे। लावून घेतलेत बघा सगळं व्यवस्थित, दोन्ही साईडून चांगले लावून घ्यायचं। त्यासाठी बघा बारीक रवा घेतलेला, एकदम 0 नंबरचा रवा आहे। अर्धा रवा आणि अर्धा तांदळाचं पीठ जरी घेतलं तरी चालेल, नुसता रवा घेतला तरी चालेल। आणि जर मोठा असेल का नाही तर मग थोडा मिक्सरला फिरवायचं। आणि ह्यात थोडंसं एकदम मी मीठ टाकलेलं आहे। हे सगळं मिक्स करून घेऊया। ह्यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडीशी मिरची पावडर पण टाकू शकता। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक एक काप असे उचलून घ्यायचे आणि असे आपल्याला त्याच्यावर दाबून घ्यायचे। तसे थोडंसं असं जे आपण जे मसाला बनवला ना, हलकासा ओलसर केला का नाही की छान लागतं चवीला पण। बघा अशा पद्धतीने सगळं लावून घ्यायचं व्यवस्थित आणि झाडून घ्यायचं असं। बघा अशा पद्धतीत मी लावून घेतलेलं आहे। तवा ठेवलाय गरम करायला, गॅस आहे मीडियम आहे। तेल टाकून घेऊया आणि हे तेल काय करायचं, सगळीकडे असं पसरून घ्यायचं, हलवायचं असं, म्हणजे पसरलं जातं तेल। बघा मी सगळीकडे पसरून घेतलेलं आहे आणि असं झाडायचं आणि असं ठेवायचं। जास्त तेल वगैरे सुद्धा लागत नाही। आता हे बाकीचे पण मी ठेवून घेते। ठेवून घेतलेत बघा 5, जेवढे बसतील तेवढेच ठेवायचे, जास्त पण बसतील, पण मी आता हे 5च ठेवून घेतलेले आहेत। आणि गॅस केलेला आहे बारीक, कारण की तवा चांगला गरम झालेला आहे आपला आणि तेल पण वरचं चांगलं गरम झालेलं आहे। तर मीडियम गॅसवर किंवा बारीक गॅसवर एकदम खरपूस भाजायचं, एक 5 ते 7 मिनिट फक्त। पलटी करून घेऊया। जर तुमचा मीडियम गॅस असेल का नाही तर लवकरच पलटी करायची बरं का, खाली हे होतील नाही तर। बघा एकदम कडक असे होतात बघा मस्त। आणि जे आपण नुसतं रव्यामध्ये काय केलं होतं, मीठ नुसतं टाकलं होतं ना, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिरची पावडर पण टाकू शकता, कारण आपण जी पेस्ट टाकली होती त्यात पण हिरवी मिरची होती। परत आपण मिरची पावडर पण टाकलेली आहे आणि कमी तेलामध्ये एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे। बघा किती मस्त भाजलेले आहेत एकदम छान असे। जेवढं आपण तेल टाकले ना, हे तेल बघा असं काय होतं, तव्याला मध्ये असं वर आलेलं आहे, साईडनं असं हे झालेलं आहे। तर असं हलवायचं कधी पण, असं तेल येतं मग। आणि आता परत आपण ह्या साईडनं पण एक 5 ते 7 मिनटं भाजून घेऊया। मस्त असे बघा भाजलेले आहेत दोन्ही साईडून, तुम्हाला दाखवते बघा। मग मस्त खरपूस असे झालेले आहेत आणि एकदम थोडेसे आणि कडक झाले आहेत बघा। आता मी असं उचलून पण ही घेते बघा ह्या साईडला पण। आता मी करते गॅस बंद आणि आता काय करायचं माहिती आहे का, असंच तव्यामध्येच ठेवायचे, कारण हे आपला गरम आहे ना। मग पूर्ण थंड होस्तर अजून चांगले भाजले जातात, एकदम खरपूस असे होतात। काय होतं माहिती आहे का, ताटाला लावायला उपासाच्या टायमाला वगैरे असं कधी पण काय करू असा विचार पडतो, तर अशा पद्धतीने करा। ह्याच्या अगोदर पण मी खूप वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं काप टाकलेले ते। तर ह्या पर्यंत तुम्ही अशा पद्धतीनं पण एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।